कुठे चाललोय? बेबी शॉवर. अमन आणि मम्मी. कसं पाहत आहे तुझ्याकडं? कुठे चाललो आपण? कुठे चाललो बिटू? कुठे चाललो? तिकडे नाही चाललो. शनी. नमस्कार मंडळी, मी सुजिता सतीश व्लॉग्स मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. आता आम्ही चाललोय बेबी शॉवरला. सोबत अमन आहे, मम्मी आहे आणि घरविल. घरविलच्या पप्पांचं सुंदरकांडचं ऑर्डर होतं, त्याच्यामुळे ते तिकडे कार्यक्रमाला गेले होते. ते आमच्यासोबत येऊ शकले नाही. मला जर क्लिप्स मिळाल्या तर मी उद्याच्या ब्लॉगमध्ये त्या सुंदरकांडच्या ज्या क्लिप्स आहेत त्या पोस्ट करेन. छान गाणी सुरू होती कारमध्ये आणि कॉपीराईट स्ट्राईक येईल, त्याच्यामुळे मी साऊंड म्यूट केलेलं आहे आणि तुम्ही रस्त्याचा व्ह्यू एन्जॉय करा आता. घरविलचा ड्रेस मी सोबत घेऊन गेली होती. त्याला फक्त टी शर्ट घालून दिली होती, डंगरी घालायची होती त्याची, कारण तो घरी झोपला होता, त्याच्यामुळे सोबत गाडीत घेऊन गेली. आम्ही गेलो तेव्हा कार्यक्रम ऑलरेडी सुरू झालेला होता आणि बायका गाणी म्हणत होत्या डोहाळे जेवणाचे. सगळ्यांच्या हातात रुमाल हलताना दिसत आहे, कारण गरमी खूप होत होती, कारण बाहेर कार्यक्रम सुरू होता. आणि कुठेही गाणी सुरू झाली रे झाली ह्याचं नाचणं सुरू होऊन जाते. बेबी शॉवरच्या कार्यक्रमातला हा छोटासा फन त्यांनी बेबी बॉय ओपन केला होता आणि ज्या मिठाया असतात त्यांच्यापैकी त्यांनी लाडू उचलला होता. नाश्त्यामध्ये चिवडा होता आणि तो घरविल चिवड्यातले मुरमुरे वेचून खात होता. त्याच्या बाजूलाच एक त्याच्याच वयाचा किंवा थोडा मोठा असेल त्याच्यापेक्षा एक छोटासा बेबी होता, त्याच्याकडे तो पाहत आहे. सोबतच इथं स्वयंपाक बनवणं सुरू होतं. गरम गरम तिकडे काउंटर पण लागले होते जेवणाचे आणि पोळ्या बनवणं पण सुरू होतं. खूप टेस्टी जेवण झालं होतं. गावातलीच एकदम चव होती. वांग्याची भाजी, डाळ भाजी, गुलाबजामुन होतं स्वीटमध्ये आणि पापड. मजा आली. थोडाच वेळ थांबलो तिथं, पण छान वाटलं कार्यक्रम. 2 तास आम्ही कार्यक्रमात थांबलो, पण 2 तास कसे गेले काही समजलं नाही. मजा आली फार. सगळे लोक भेटले, रिलेटिव्ह आणि इकड तिकडच्या गोष्टी, गप्पा, याचे लाड. मजा आली छान. आता आम्ही घराकडे चाललोय. बाय. वाटेत जाताना भवानी मंदिर आहे, तर तिथलेही दर्शन घेऊन घेऊ असं ठरवलं. फार छान मंदिर आहे. भवानी मंदिर. कुठे? भवानी मंदिरात आलो. नवरात्रीमध्ये या ठिकाणी घट ठेवली जातात. हा जो स्पेस दिसत आहे रिकामा तिथे. जन्म झाल्यापासूनचा घरविलचा हा दुसरा वेळ आहे मंदिरात येण्याचा. 3 महिन्याचा असताना तो पहिल्यांदा
मंदिरात गेला होता, पहाडीवरच्या शिव मंदिरात. आणि हा दुसरा वेळ आहे भवानी मंदिरात आला आहे. आणि समोरच एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, आम्ही तिथेही जाणार आहोत. तर एवढं त्याचं देवदर्शन झालं आहे आतापर्यंत. मंदिराच्या या मंडपातूनच जेव्हा मूर्त्यांचं दर्शन होतं, मन एकदम प्रसन्न वाटतं. आणि वरती विष्णूचं वाहन गरुड आहे, त्याच्यामुळे आपण एक अंदाज लावू शकतो की या मंदिरात विष्णूजींची पण मूर्ती आहे. फार छान सजवलेलं आहे एकदम. सकाळी त्यांनी सजवलेलं असतील फुलांच्या पाकळ्यांनी, आता तर त्या सायंकाळ झाली आहे त्याच्यामुळे कोमेजल्या सगळ्या पाकळ्या. पण फार छान डिझाईन दिसत होती आणि फार छान सजवलं होतं. एकाच ठिकाणी राम, लक्ष्मण, विष्णूजी, पुन्हा राधाकृष्ण आणि विठ्ठल रखुमाई ह्या सगळ्या मूर्त्या आहेत. चला तुम्ही पण दर्शन घ्या आमच्यासोबत. दर्शन झालं, आम्ही आता घरी चाललेलो. खूप छान मंदिर आहे. आपण तर हा होता आजचा